चकमकीच्या राजकारणाविषयी आपण बोलतो आहोत. शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत. हेमंत टकले साहेब, सरकार काय बाजू मांडली, सरकार कमी पडलं का, काय झालं, या सगळ्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. तुम्हाला शेवटी काय वाटतं की एन्काउंटर्स कमी व्हायला पाहिजेत का? एन्काउंटर्समुळे गुंडगिरी खरंच कमी होते असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं की ह्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जेव्हा येतो त्यावेळेला एन्काउंटर हे काही त्याच्यावरचं उत्तर नाही. ती यंत्रणा, त्या यंत्रणेमध्ये काम करणारा सर्व अधिकारी वर्ग, त्यांची एक मनाची निश्चित ठाम खात्री झाली पाहिजे की त्या माणसाला संपून हा प्रश्न संपणार नाहीये, तर त्या माणसाला पकडून आणून त्याला न्यायालयासमोर नेण्यामध्ये तुमची कर्तबगारी अधिक चांगल्या प्रकारे दाखवता येईल आणि न्यायालय ज्याला शिक्षा देईल तेव्हा तो गुन्हा शेवटपर्यंत तर्काने आपल्याला नेता येईल. आपण जेव्हा याच्यामध्ये बघतो की शेवटी सामान्य माणूस सुद्धा, हे आता लखन भैया वगैरे म्हणजे फारच ही गुंडगिरीतली नावं असतील किंवा काय खरं असेल ते आपण सोडून देऊया बाजूला, पण आपणही पक्ष म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आपणही सगळेजण पोलिसांशी कसे वागतो हा सुद्धा सगळ्या पक्षांनी विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये आपण हा निश्चित विचार केला पाहिजे की खालच्या स्तरावरच्या कॉन्स्टेबल लेवलच्या लोकांपासून जे फक्त हुकुमाचे ताबेदार आहेत ते याच्यात भरडले जाऊ नयेत आणि ह्या निकालाचा नीट अभ्यास करून वरच्या न्यायालयामध्ये त्यांच्याबाबत चांगली भूमिका मांडता येईल अशा पद्धतीने शासनाने प्रयत्न करावेत. बिलकुल. प्रवीणजी, तुम्हाला काय वाटतं? एन्काउंटर पूर्णपणे बंद करावेत आणि कायद्याची व्यवस्था यावी, पूर्ण सगळ्या गोष्टी कायद्याच्या दरबारात सॉल्व्ह व्हाव्यात, अशा प्रकारची राजकीय परिस्थिती, राजकीय इच्छाशक्ती सध्या आहे का? राजकीय इच्छाशक्ती जर असते तर एन्काउंटर झालेच नसते. आज त्या ठिकाणी एन्काउंटर बंद झाले तर स्वागत आहे, पण ते कोणाच्या हातामध्ये आहे? उद्या जर त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट जे सरकार चालवतं त्या सरकारने जर हमी दिली की त्या ठिकाणी गुंडगिरीला आम्ही आवर घालतो, त्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक मानवर करण्याचं धाडस करू शकत नाहीत, आणि ज्यावेळेस सरकारचा चाप असेल ना त्यावेळेला कशाला हवेत एन्काउंटर? एन्काउंटरची गरज नाही. पण एन्काउंटर हे कशातून निर्माण होतात? तर ह्या सगळ्याला एकच उत्तर आहे, शासनाचा असणारा धाक, शासनाचा दरारा किंवा धाक वचक जेव्हा कमी पडतो त्यावेळेला वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आज जर त्या ठिकाणी राज्यकर्ते जर भक्कम असतील तर मला वाटतं एन्काउंटरची काही गरज नाही. बिलकुल. वायपी, शेवटी तुम्ही फक्त घटक सांगा, एन्काउंटर बंद करण्याची जबाबदारी ही अल्टिमेटली कुणाची आहे? कोण एन्काउंटर बंद करू शकतं? मला असं वाटतं की आता कायद्याचं राज जे आहे एवढा कडक झालेला आहे की जरी मंत्रीनी सांगितलं किंवा कमिशनरनी सांगितलं कुठल्याही माणसाला एन्काउंटर करा, आता कुठलाही पोलीस ऑफिसर एन्काउंटर, फेक एन्काउंटर करणार नाही. म्हणून मला असं वाटते ही की जे न्यायालयीन प्रक्रिया आहे ती सक्रिय झाल्यानंतर, आणि आता भरपूर टेक्नॉलॉजी आलेली आहे, कोणाचा मोबाईल कुठे आहे, कोणत्या ठिकाणी फिरतायत, सीसीटीव्ही कॅमेरे हजारो, काय लाखो आहे मुंबईमध्ये, दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहे, आणि अशा प्रकारची मोठी सर्व्हेलन्स झाल्यानंतर मला आता असं वाटत नाही की कोणी एन्काउंटर करणार. म्हणजे टेक्नॉलॉजी आणि न्यायालयीन व्यवस्था हे दोन्ही मिळून जे आहे, आता मला असं वाटतं की फेक एन्काउंटर संपणार, परंतु खरोखर जर कोणी एन्काउंटर होत असेल तर मला असं वाटतं कायद्याप्रमाणे लोक करतील. बिलकुल. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल ॲडव्होकेट अनिल परब, प्रवीण दरेकर, हेमंत टकले आणि वायपी सिंग, तुम्हा चौघांचेही धन्यवाद. जर का पोलीस अधिकारी निर्दोष असतील, जर ते केवळ हुकुमाचे ताबेदार असतील तर त्यांना न्याय मिळवून देण्याची नितांत गरज आहे. तो न्याय कसा मिळवून द्यायचा, त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील देणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, यांचा पाठपुरावा सरकार कसं करतं आणि राजकीय पक्ष त्यात कसे मदत करतात हे आपल्याला पुढच्या काही काळात बघायला मिळणार आहे. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. रोकटोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24. झी 24 तास, एक पाऊल पुढे.